नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील बळी मंदिरजवळ मानेनगरमध्ये 2 and 3 BHK रो हाऊस अँड बंगलोचा प्रोजेक्ट. जो 2 BHK आहे तो रो हाऊस आहे रेडी पोझिशन आणि 3 BHK 2000 स्क्वेअर फीटचा बंगलो देखील इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. फ्रंटला आपल्याला 9 मीटरचा रोड देखील दिलेला आहे. तर चला वेळ न घालवता आपण पूर्ण प्रोजेक्ट हा एक्सप्लोअर करूया. सुंदर अशी पार्किंग इथे दिलेली आहे, जिथे तुमची सिडॅन कार आरामात पार्क होईल. अंडरग्राउंड वॉटर टँक देखील इथे आपल्याला बघायला मिळते. त्यासोबतच फ्रंटला ज्या टाईल्स आपल्याला बसून दिलेल्या आहेत, सुंदर अशा टाईल्स इथे बघायला मिळतात. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर त्याच्यासाठी देखील इथे एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे. ईव्ही चार्जिंग पॉईंट देखील इथे तुम्हाला बसून दिलेला आहे. आणि हा आहे आपला मेन डोर. मेन डोर आपल्याला ईस्ट फेसिंगचा बघायला मिळतो. त्यासोबतच मेन डोरला आपल्याला जे लॉक बसून दिलेले आहेत ते युरोपा कंपनीचे आपल्याला लॉक्स इथे बघायला मिळतात. खाली आपल्याला सुंदर अशा 2x4च्या टाईल्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत. हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला इथे हॉल बघायला मिळतो. व्हेंटिलेशनसाठी मोठी विंडो आपल्याला दिलेली आहे. इथे तुमचा सोफा अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. त्यासोबतच इथे तुम्ही स्टोरेज देखील करू शकता. स्टोरेजसाठी तुम्हाला एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे. इन्व्हर्टरचे पॉइंट्स काढून दिलेले आहेत आणि लिव्हिंग मध्ये आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग देखील बघायला मिळते. तर चला आपण आता पुढे जाऊया. पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपलं कॉमन वॉशरूम, जिथे आपल्याला इंडियन टॉयलेट बसून दिलेलं आहे. सुंदर अशा टाईल्स, वॉश बेसिंग, सगळ्या काय गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. प्लंबिंग फिटिंग्स अजून बाकी आहेत. आणि हे आहे आपलं सुंदर असं एल शेप किचन. किचन मध्ये तुम्हाला सुंदर अशा टाईल्स इथे बघायला मिळतात. युनिक डिझाईनच्या टाईल्स आपल्याला इथे बसून दिलेल्या आहेत. पूर्ण टाईल्स ज्या आहेत पूर्ण सिलिंग पर्यंत आपल्याला बसून दिलेले आहेत. त्यासोबतच इथे देखील तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस इथे दिलेला आहे, ज्याचा यूज तुम्ही फ्रीज साठी देखील करू शकतात. वरती आपल्याला लॉक देखील दिलेला आहे, जिथे तुम्हाला एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेला आहे, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन साठी, मिक्सर साठी, वॉटर प्युरिफायर साठी करू शकतात. आपल्याला बाहेर जाण्यासाठी देखील इथे एक डोर दिलेला आहे. डोर मधून बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे वॉशिंग एरिया बघायला मिळतो. इथे तुम्हाला चांगला वॉशिंग एरिया आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. त्यासोबतच वॉशिंग मशीन देखील इथे तुम्ही अरेंज करू शकतात. हा पूर्ण प्रोजेक्ट बारीक बारीक गोष्टींचा विचार करून पूर्ण बनवला गेलेला आहे. ज्या इथे मटेरियल्स इथे वापरलं आहे ते पूर्ण स्टँडर्ड कंपनीचं मटेरियल पूर्ण प्रोजेक्ट मध्ये वापरलेलं आहे. वरचे जे दोन्ही बेडरूम्स आहेत हे आपल्याला दोन्ही मास्टर बेडरूम बघायला मिळणार आहे. चला आपण वरती जाऊया. आपण आता वरती आलेलो आहोत. वरती आपल्याला 2 बेडरूम दिलेले आहेत. दोन्ही बेडरूम हे मास्टर बेडरूम आहे. आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम. याला अटॅच असणारा आहे वॉशरूम. वॉशरूम मध्ये आपल्याला सुंदर अशा टाईल्स, हँगिंग कमोड, वॉश बेसिंग, सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत. त्यासोबतच गिझरचे देखील पॉइंट्स आपल्याला या बाथरूम मध्ये काढून दिलेले आहेत. आणि हा आहे आपला बेडरूम. बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हा बेडरूम दिलेला आहे. खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाईल्स बसून दिलेल्या आहेत. त्यासोबतच तुमचा इथे किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो दिलेली आहे. विंडोला लागूनच आपल्याला सीट आउट एरिया देखील बघायला मिळतो. तर चला आपण आता पुढच्या बेडरूम कडे जाऊया. हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम आणि हा आहे अटॅच असणारा वॉशरूम, ज्यामध्ये आपल्याला हँगिंग कमोड, सुंदर अशा टाईल्स, गिझरचे पॉइंट्स, हँडवॉश बेसिंग, सगळ्या गोष्टी या बाथरूम मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम. याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे. या बेडरूम मध्ये देखील आपल्याला सुंदर अशा टाईल्स बसून दिलेल्या आहेत. बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळतो. आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला गॅलरी देखील मिळणार आहे. ही आहे आपली सुंदर अशी गॅलरी, जी की या बेडरूमला अटॅच असणार आहे. गॅलरीची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. इथे अजून सेफ्टी रिलिंगचं काम बाकी आहे आणि वरती जाण्यासाठी इथून आपल्याला जिना देखील बघायला मिळतो. आता आपण नियर बायचे लोकेशन्स, प्राइस, स्क्वेअर फीट ते देखील जाणून घेऊया. आपण जो आता हा प्रोजेक्ट बघितला हा रेडी टू मूव्ह आहे. फक्त 10% काम हे बाकी आहे. या प्रोजेक्ट पासून डेली रुटीन मध्ये लागणाऱ्या गोष्टी सगळं काही जवळच तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबतच भाजीपाला मार्केट देखील या प्रोजेक्ट पासून फक्त 800 मीटरच्या अंतरावरती भरतो. लोकमान्य हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. केकेवाग ऍग्रिकल्चर कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच अपोलो हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. केकेवाग इंजिनिअरिंग कॉलेज देखील आपल्या प्रोजेक्ट पासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सगळ्या काही गोष्टी आपल्याला जवळच बघायला मिळतात. स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल
आता आपण प्राइस आणि स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया. आपण जो आता हा 2 BHK चा सॅम्पल युनिट बघितला हा 1376 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 52 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. त्यासोबतच या प्रोजेक्ट मध्ये 3 BHK कॉर्नर बंगलो देखील अवेलेबल आहे. तो बंगलो 2000 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 85 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.